आपण बोलायचं ठरवलं हे उत्तम आहे. हो, पण आधी जेवून घेऊ. इतका गरम विषय मध्ये निघाला तर जेवण नाही जाणार. अख्खी तंदुरी, ग्रेट. तू नाही खात आहेस? श्रावण सुरू आहे. तू कधीपासून श्रावण पाळायला लागलीस? याच वर्षीपासून. यात काही नेहमीपेक्षा वेगळं घातले का? हो, थोडे वेगळे मसाले वापरून केले. का आवडत नाहीये? नाही, नाही आवडलं. काय झालं? आलोच. एरंडेलचं तेल नाहीये, ज्यूस आहे. घे. हा माझा आहे, हा तुझा आहे. पी. नॅपकिन आणतो. आद्या, आद्या. आद्या, यू हॅव टू बी ब्रेव. आद्या, आता रडून काय उपयोग? मी तुला केव्हापासून सांगत होते हा माणूस फ्रॉड आहे म्हणून. तेव्हा जर माझं ऐकलं असतंस ना तर आज ही परिस्थिती आली नसती. मी उगाच नाही बोलत, मला एक सिक्स्थ सेन्स आहे. आणि माझ्या टॅरो कार्डनं तू आलतू फालतू समजू नकोस. सगळ्या गोष्टी ॲक्युरेटली सांगतात ते मला. अगदी बाजारात गर्दी आहे का की केस कसे कापू इथपर्यंत सगळं परफेक्टली सांगतात. स्टॉप क्राईंग आद्या. जा, तोंड धु, जा, फ्रेश हो, तुला बरं वाटेल. मी जेवण वाढते. स्टॉप इट आद्या, स्टॉप इट. ऐक माझं. गो गो फ्रेशन अप, गो. गुड गर्ल. सॉरी यार, सहसा इतका वेळ जात नाहीत लाईट्स. दीपक, बघितलं माझ्या आयुष्यातला प्रकाश किती लांबणीवर गेलाय. वीजवाले सुद्धा माझ्याबरोबर सिंबॉलिक वागायला लागलीत यार. रोहित, अरे आय एम रिअली सॉरी फॉर यू यार. तुझ्या बाबतीत असं काही घडेल असं खरंच म्हणजे माझ्या कल्पनेपलीकडलं यार. ए अरे हळू हळू पी ना प्लीज. हे तर कायच नाही यार. अरे विषाचे प्याले, हे चिंदी कॉलेजमध्ये रंगून रंगून मला सांगायची, इकडे जाऊ तिकडे जाऊ. आता कुठे जाऊ? नको नको, आता कुठल्याही बाईशी डोळे उघडून बोलणंच नको. निशा बाई,
हॅलो. कोणाचा फोन होता? त्या रोहितचा असेल तर त्याला सांग, हिम्मत असेल तर समोर येऊन बोल म्हणावं. शरदचा होता. तो म्हणत होता की त्याचं आणि निशाचं परत जुळलंय. विचित्र असतात लोक. असो, त्यांना जर तेच हवं असेल तर आपण कोण सांगणार आहे? घे. पण जर शरद आणि निशाचं परत जुळलं असेल तर रोहित आणि तिचं खरंच काही असेल का? अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. चला परत एकदा पार्टी. अरे शरद आणि निशाचं पॅचअप झालं. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याचा बँड वाजला. त्यांचं पॅचअप झालं. हा पण मला राग नाही आला. आय एम हॅपी फॉर शरद आणि आद्या. निशा, हा शरदची निशा. हा निशा, निशा, शरद. मी प्रचंड खुश आहे. प्रचंड. ग्रेट. तू खरंच बाहेर जाऊन ये. खूप बरं वाटेल तुला. गो. मी त्या घरी चालली आहे. मी वकील काकांशी बोलले आहे. त्यांना तारीखवार सगळे पुरावे हवेत आणि ते त्या डायरीत आहेत आणि ती तिथे आहे. आज रविवार. रोहित देशमुख पार्टीला गेले असतील. घेऊन येते ती डायरी. आत्या, मला माहिती आहे मीच तुझ्या मागे लागले होते हे नातं संपव म्हणून. पण तू इथे आल्यापासून मी पाहते तू ती नाहीयेस. यू हॅव लॉस्ट युअर सोल. मी आजपर्यंत तुझं आयुष्य माझ्या दृष्टीने जगत होते. माझ्या वेड्या जिद्दीनं मी हे विसरले होते की तू माझी मुलगी असलीस तरी तुला तुझं स्वतंत्र आयुष्य आहे, व्यक्तिमत्व आहे. आत्या, मला माझी तीच मुलगी परत हवी आहे ग. तू एकदा रोहितशी बोलून घे. मॉम, उशीर होतोय. रोहित, सॉरी यार. माझ्यामुळे आपलं नेहमीचं गेट टुगेदर बंद झालं. दिवसातले 24 तास तुम्हाला माझं पडलेलं थोबाड बघावं लागतंय. हे गप्पे. सोड ना यार. जातो मी. रोहित, संदीप, जाऊ देत त्याला.